वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे तंदुरी रोटी करणार आहे. त्यासाठी अर्धा किलो जेवढं मैदा घेतलं आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा खायचा सोडा आहे तो सुद्धा टाकूया. 1 चमचा साखर आणि अर्धी वाटी दही आहे. त्यातच 2 चमचे तेल टाकूया. आता व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया. पाणी लागल तसं टाकायचं. पहिले असंच कणिक मळून घ्यायची. आता जसं जसं लागल तसं तसं जरा जरा पाणी घ्यायचं आणि छानपैकी कणिक मळून घेऊया. कणिक मळून झाले त्याला 1 तासभर भिजत घालूया. तर तासभर झालं की कणिक भिजले. त्याचं आपण छोटं छोटं गोळं करून रोटी लाटून घेऊया. तसं एवढं एवढं गोळं घ्यायचं. जरासं सुका मैदा जरा लावायचा आणि अशी पातळ अशी रोटी लाटून घेऊया. अशी एवढी पातळ अशी रोटी लाटून घेतली. त्याच्यावर जरासं पाणी लावूया. एक साईडला पाणी लावून घ्यायचं म्हणजे तव्याला रोटी चिटकून जाते. शक्यतो तुम्ही लोखंडाचा तवा वापरा. माझ्याकडे लोखंडाचा नव्हता म्हणून मी नॉनस्टिक तवा वापरला. नॉनस्टिक तव्यामध्ये कसं चिटकत नाही ती रोटी, केलं की पडते. व्यवस्थित अशी रोटी एक साईडनं भाजून घेऊया. तर नॉनस्टिक तव्यावर लय उशीर राहत नाही, रोटी लगेचच पडते. तर बारीक गॅस करून अशी रोटी भाजून घ्यायची. गॅस फास्ट ठेवायचं नाही, करपू शकते रोटी. तर एक साईडनं भाजून झाले, एक साईडनं अजून बाकीच आहे. तर आता फुल गॅस करून त्या साईडनं भाजून घेऊया. तर भाजून झाली रोटी. त्याच्यावर जरासं लोणी लावायचं. तसं लोणी व्यवस्थित असं लावून घेऊया. तर रेडी झाली आपली तंदुरी रोटी. त्याच्या संग आपण अख्खा मसूर केला आहे. त्याची रेसिपी दाखवली नाही, ती पहिले दाखवलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.